नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोकरा योजना 2026 ऑनलाईन अर्ज कसा करायचा। पोकरा योजना 2026मध्ये आज आपण पाहणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत पोकरा ही योजना राज्य सरकारकडून राबविण्यात येते। पोकरा योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरत आहे, कारण महाराष्ट्रातील बरेच शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत। पोकरा योजना 2026 अंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान देण्यात येत असते। पोकरा योजना अंतर्गत किती टक्के अनुदान सरकारकडून देण्यात येते आणि पोकरा योजनेमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत हे या व्हिडिओमधून तुम्हाला कळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, ठीक आहे। तर याच्यामध्ये आपण कंटेंट्समध्ये पहिल्या स्वरूपात पाहणार पोकरा योजना 2026 महाराष्ट्र, पोकरा योजना महाराष्ट्र 2026, पोकरा अनुदान योजना आणि पोकरा योजना ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं, त्याच्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, ठीक आहे। तर कोणते घटक याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत पोकरा योजनेमध्ये ते आपण पाहणार आहोत। तर आता प्रथम आपण पाहू, गरजू शेतकऱ्याशी खूप फायदेशीर ठरत आहे पोकरा योजना। बरेच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन सरकारकडून अनुदान मिळवत आहेत। पोकरा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांचा समावेश होतो। ही जिल्हे म्हणजे जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, अमरावती हे जिल्हे आहेत। पोकरा योजनेमध्ये साधारणतः राज्यातील 155 ते 156 या तालुक्यांचा समावेश आहे आणि तसेच राज्यातील 3755 ग्रामपंचायती पोकरा योजनेमध्ये येतात। या योजनेचा लाभ साधारणपणे राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांना होतो। नानाजी देशमुख यांनी कृषी विभागामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि म्हणूनच भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव या प्रकल्पाला दिलेले आहे। पोकरा योजना महाराष्ट्र 2026, जर एखादा भूधारक शेतकरी असेल आणि त्याच्याकडे शेतीसाठी पाण्याची सुविधा नसेल तर त्याला पोकरा योजनेअंतर्गत पाण्यासाठी विहिरीची अनुदान योजना दिली जाते। जर एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेतात शेततळे खोदायचे आणि त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, त्याला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेततळे अनुदान दिले जाते। तसेच शेतात लागणाऱ्या पाईपलाईनसाठी सुद्धा पोकरा योजना 2026 अंतर्गत राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते। तसेच तुषार ठिबक सिंचनवर सुद्धा पोकरा योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येत असते। या प्रकल्पाच्या माध्यमातून सामाजिक लाभसुद्धा मिळू शकतो, जसे की शेतकऱ्यांना उत्पादन काढल्यानंतर साठवणुकीची कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे बाजार कमी असतानाही ते उत्पादन विकावं लागतं। त्यासाठी या योजनेमार्फत गोडाऊनची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येते। म्हणून पोकरा योजना शेतकऱ्यांच्या खूप फायद्याची आहे। पोकरा अनुदान योजना 2026, पोकरा योजनेसाठी राज्य सरकारकडून एक समिती देखील नेमण्यात आलेली आहे आणि या समितीचे नाव ग्राम संजीवनी समिती असे आहे। या समितीमध्ये गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रगत शेतकरी, अनुसूचित जातीतील एखादा सदस्य, महिला बचत गटाचे प्रतिनिधी असे कार्यकारी सदस्य ग्राम कृषी संजीवनी समितीमध्ये असतात। तसेच अकार्यकारी समितीमध्ये कृषी सहाय्यक, ग्रामसेवक इत्यादी अधिकारी समाविष्ट असतात। पोकरा योजना ऑनलाईन ॲप्लिकेशन, आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2026 पोकरासाठी ऑनलाईन अर्ज तुम्ही https://www.mahapokra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन करू शकता। यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे। तर याच्यासाठी महत्त्वाची कागदपत्र कोणती लागणार आहेत ते आपण पाहूया। 7/12 आणि 8 लागणार आहे। त्यासाठी अर्जदार जर अनुसूचित जाती जमातीमधील असल्यास जातीचा दाखला, अर्जदार जर अपंग असेल तर अपंग असण्याचे प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे। पोकरा योजनेअंतर्गत खालील घटक समाविष्ट आहेत: हवामान अनुकूल कृषी परिस्थिती प्रोत्साहनपर अनुदान देणे आणि यामध्ये 100% अनुदान दिले जाते। हवामान अनुकूल कृषी पद्धतीमध्ये 100% अनुदान देणे